सेटिंगवाल्याच्या दाव्यानुसार 8,000 मतांनीच झाला गीतेंचा पराभव। विधानसभा निवडणुकीदरम्यान राजस्थानच्या एकाने नाशिकमध्ये मतदारसंघाचा अचूक निकाल सांगत दिली होती ईव्हीएम सेटिंगची ऑफर। विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे। या निकालाबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला। विविध राजकीय पक्षांनी मतदान यंत्राच्या सेटिंगचा विषय उपस्थित करीत मोठा आरोप केला आहे। या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी आमदार वसंत गीते यांना देण्यात आलेली ऑफर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। निवडणूक प्रक्रिया सुरू असताना 5 नोव्हेंबरला माजी आमदार गीते यांच्या कार्यालयात येऊन भगवान सिंग चौहान यांनी मतदान यंत्र सेटिंग करणारी यंत्रणा आपल्या संपर्कात आहे, आम्ही प्रत्येक मतदारसंघात अशी सेटिंग करून देतो असं सांगितलं होतं। श्री चौहान यांनी तुम्हाला निवडणूक जिंकायची असल्यास मी सेटिंग करून देऊ शकतो, त्यासाठी 40 लाख रुपये द्यावे लागतील अशी ऑफर दिली होती। हे प्रकरण किरकोळ समजून माजी आमदार गीते यांच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला नाही। या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संबंधित व्यक्तीला अटक केल्यानंतरही त्याच्यावर कुठलाही परिणाम झाला नव्हता। या व्यक्तीला लगेचच जामीन देखील मिळाला, त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे। संबंधित संशयित भगवान सिंग यांनी नाशिकमध्ये मतदारसंघात तुम्हाला 8,000 मतांनी मशीन सेटिंग लावून देतो, 8,000 मताच्या फरकानेच तुमचा विजय किंवा पराभव होऊ शकतो, त्यासाठी बेल ही कंपनी आणि तिचे तंत्रज्ञ मशीनची सेटिंग करतात। शासनाकडून त्यांना याबाबतचे अधिकार देण्यात आलेले आहेत। हे सर्व अधिकारी माझ्या संपर्कात आहेत, मी तुम्हाला सेटिंग करून देऊ शकतो। हे सेटिंग निवडणूक चिन्हानुसार केली जाते। तुम्ही सेटिंग करण्यास सांगितल्यास मी तुमच्या निवडणुकीचा निकाल तुमच्या बाजूने लावू शकतो, असे संबंधित व्यक्तीने सांगितले होते। निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर आणि मतदानाची आकडेवारी लक्षात आल्यानंतर नाशिकमध्ये मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराचा 8,000 मताच्या फरकानेच पराभव झाल्याचे स्पष्ट झाले। शिवसेनेच्या उमेदवाराला 8,000 मते अधिक मिळाली असते तर ते निवडून आले असते। संबंधित आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी किती गांभीर्याने तपास केला हा देखील चर्चेचा विषय आहे। पोलिसांनी अटक केल्यावर संबंधित व्यक्ती अगदी निर्धास्त वावरत होती। त्यांनी पोलिसांना यूट्यूबवरून मिळालेल्या माहितीवरून आपण उमेदवाराला संपर्क केला होता असे सांगितले। प्रत्यक्षात ही घटना घडली तोपर्यंत मतदान यंत्रात सेटिंग करण्याचा कोणताही व्हिडिओ अथवा प्रकरण यूट्यूबवर उपलब्ध नव्हतं, असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या संशोधन आणि तपासातून स्पष्ट झालं आहे। निवडणूक निकालावर काँग्रेसने संशय व्यक्त केला आहे। आता मतदान यंत्राबाबत जे राज्यभर सह्यांची मोहीम राबवणार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष याबाबत न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यापूर्वीच मतदान यंत्राबाबत तक्रार केली आहे। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही ईव्हीएम मशीन सेटिंगबाबत पुणे येथे संशय व्यक्त केला। या स्थितीत त्याला बळ देणारी घटना नाशिकमध्ये निवडणुकीदरम्यान घडली होती, ती चर्चेत आली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत